कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पूर्णा शहरात आषाढी महोत्सवाच्या औचित्याने पालखी सोहळा मिरवणूक व रिंगणांचे आयोजन विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। या पालखी मिरवणूक सोहळ्याला नवा मुंडा भागातून प्रारंभ करण्यात आला। संपूर्ण शहरातून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर ऐकाव्यास व पाहाव्यास मिळाला। या पालखी मिरवणूक सोहळ्यात अबालवृद्धापासून तरुण तरुणी महिलांसह बालकांनी मोठा सहभाग दर्शवला होता। मिरवणूक बसवेश्वर चौकात आल्यानंतर महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन करण्यात आले, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करण्यात आले। या मिरवणुकीत अनेकांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेतला, तर वारकरी संप्रदायाच्या वतीने टाळ मृदुंगांच्या गजरात शहरात विठ्ठल नामाचा गजर पाहाव्यास मिळाला। ठिकठिकाणी नाश्ता व फळांची सोय शहाणे साडी सेंटर व कोत्तावर ड्रेसच्या वतीने करण्यात आली। या मिरवणुकीचा समारोप जुना मुंडा भागातील रिंगण सोहळ्याद्वारे करण्यात आला, तर आरती करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। यावेळी भरत गंधाट, उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, नितेश भैया काळे, अशोकराव बोकारे, बालाजी खैरे, अमृतराज कदम, संतोष एकलारे, गट शिक्षण अधिकारी कापशीकर, गोपाळराव मुसारे, राजेश अग्रवाल, आनंद अजमेरा, डॉक्टर हरिभाऊ पाटील, जगदीश जोगदंड, हिराजी भोसले, श्री उमाटे सर, काशीनाथ काळबांडे, पप्पू कदम, मुंजा कदम, श्याम कदम, संजय कदम, API दर्शन शिंदे, नांदगावकर, ॲडव्होकेट राजेश बालेराव, जयप्रकाश मोदाने, विशाल चितलांगे, राहुल बरदाळे, साहेब कदम, मौली कदम, साहेबराव कल्याणकर, सुनील ठाकूर, विजयकुमार कदम, शरद कापसे, बालाजी वैद्य, कैलास मुळे, डॉक्टर जुंजारे, डॉक्टर काजगुंडे, डॉक्टर कापसे, डॉक्टर संदीप जोंधळे, डॉक्टर इंगोले, प्रवीण शिंदे, श्याम आजमेरा, अतुल शहाणे, दौलत भोसलेसह आदींची उपस्थित होती। रिंगण सोहळ्यात अनेक मान्य महिलांसह अधिकारी नेत्यांनी फुगडी खेळली, तर विशाल कदम व सुवेद्य पत्नी यांनीही फुगडी खेळून आषाढी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला, तर सर्वांनी महाप्रसादाचाही आस्वाद घेतला। भावपूर्ण वातावरणामध्ये दिंडीचे समारोप झालेला आहे, काय सांगणार? सर्वप्रथम तो पूर्ण शहर व तालुक्याला देवानी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। निश्चितच हिंदू धर्मातील एक
सर्वात महत्त्वाचा सण आणि उत्सव म्हणून आपण या आषाढी एकादशीकडे पाहतो. कारण की भारतातला सर्वात मोठा सोहळा कुठं होता सण तो हा पंढरपूरला होतो. निश्चितच वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म सर्व जाती समावेशक असा संप्रदाय आहे. हे सण सर्व धर्म सोबत मिळून मनवतात. निश्चितच अशी एकोपा या शहरामध्ये तालुक्यामध्ये समाजामध्ये राहावं अशी या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो. व शेतकऱ्यांना नोकरीदारांना व्यापाऱ्यांना सर्वांना एक चांगले दिवस येऊ, चांगला पाऊसमान चांगला हो याच्यानंतरचा अशी वातावरण मी अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. सर, आषाढी वारीचा हा सोहळा अतिशय भावपूर्ण वातावरणात साजरा झाला, काय सांगणार? आज पूर्णा शहरात कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक दाजीसाहेब निळोबा पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीपासून अनेक वर्षापासून ही वारी या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या वारीचं वैशिष्ट्य आहे, वारकरी संप्रदाय ज्या जाती वर्णावर सोडून फक्त माणूस हा सगळ्यात मोठी ताकद मोठी पावर आहे याला संबोधित करून ज्या महात्मा गौतम बुद्धाने या मानवांचा पाया घातला तेच काम महात्मा बसवेश्वरांनी केलं. आणि त्यानंतर या महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या साधू संतांनी आणि विशेष म्हणजे प्रत्येक जातीतला प्रत्येक माणूस हा त्या ठिकाणी त्या काळातला एक वारकरी संप्रदायाचा एक सुंदर अंग झाला. आणि सगळ्यात मोठी वारकरी संप्रदायानं जर या जगाच्या पाठीवर किंमत केली असेल तर प्रत्येक समाजातल्या अडाणी माणसानं सुद्धा लिहिलं आणि म्हणून लिहिलेलं हे कायम राहिलं. आणि म्हणून अनेक संप्रदाय आले गेले संपले पण वारकरी संप्रदाय हा वाढत गेला. याचं कारण आहे की ज्यांची लेखणी आणि विचारसरणी एक राहिली आणि म्हणून सगळ्या संतांनी सगळ्या जाती धर्मातल्या संतांनी त्या ठिकाणी हे सगळं केलं. आणि म्हणून ऊंच नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती लेखुनिया. आणि मग त्या ठिकाणी जातीवर्ण कुळ हे अवघेची आकार न किंवा अशा सगळ्या गोष्टी या संतांनी वापर केल्या. आणि म्हणून पूर्णा वाशियातले सुद्धा प्रत्येक गल्लीतला माणूस प्रत्येक संप्रदायातला प्रत्येक धर्माचा आणि प्रत्येक जातीचा माणूस यामध्ये सहभागी झाला. आणि त्याबद्दल या ठिकाणी मीडियानी सुद्धा सुंदर अशा पद्धतीचं कव्हरेज आमच्या या पूर्णा शहरामध्ये घेतलं. एक वाढीचं मोठेपण सगळं या ठिकाणी दाखवलं. त्या मीडियाचं सुद्धा या ठिकाणी मी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि खरोखर आषाढी निमित्तानं जे आज कार्यक्रम झालेला आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे, कसा बंदोबस्त? आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये सकाळी 8:30 वाजता विशाल कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचं आयोजन करण्यात आलं. त्याच्यानंतर रिंगण सोहळा पाडण्यात आला. आज आषाढी एकादशी सोबतच मोहरम हा सण पण आहे. हे दोन्ही सण एकत्रित आल्यामुळं बंदोबस्ताचं चांगल्या प्रकारे नियोजन करणं गरजेचं होतं. आत्तापर्यंत दिंडीचा कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडलेला आहे. सर्व समाज बांधवांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला आणि दिंडीचा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्यानंतर आता मोहरम आहे, मोहरमचं विसर्जन होणार आहे. त्या कार्यक्रमात पण सर्व धर्मीय समाज बांधव भाग घेतील आणि पूर्णा शहरातला मोहरमचा कार्यक्रम पण निश्चितच शांततेत पार पडेल. प्रशासनानं बंदोबस्ताच्या अनुषंगानं पूर्ण तयारी केलेली आहे. कार्यक्रमाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम निश्चित शांततेत पार पडेल. मी माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व जनतेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने तसेच मोहरम सणाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो.